पण आहे, फक्त पातळ जास्त ग्रेव्ही नाही, त्याला घट्ट अशा ग्रेव्हीतल्या हे शेवगा आहे. त्यासाठी ती शेवगा हा मस्त अशी वरतून त्याची साल काढून घ्यायची आहे. चाकूने तुम्ही जर अशी काढली ना तर लवकर निघून जाते. आणि त्याचे असे काप करून घ्यायचे, जसे आपण भाजीला बनवतो तसे मोठे मोठे बनवायचे आहे. एकदम छान होते ही भाजी, तोंडाला चव आणते. उन्हाळ्यात अशा चमचमीत भाज्या खूप खाव्याशा वाटतात. तर बघू शकता अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आहे सगळ्या. त्याच्यावरचे धागे काढून घ्यायचे आहे. परत सोलत असताना असे भोवतालचे धागे नक्की काढा. एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं, थोडंसं पाणी ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं पाणी असं बॉइलिंगला आलं की आपला शेवगा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि शेवगा मस्त उकळून घ्यायचा. तोपर्यंत काय करू, आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. तर इथे मी कांदा, टोमॅटो, लसूण आणि अद्रक घेतलेली आहे. तर सगळ्यात अगोदर टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. खूप मस्त होते ही भाजी शेवगा लपेटा. तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे तर नक्की खाल्ली असेल, एकदा घरी ट्राय करा. अशा पद्धतीनं खूप छान लागते. कांदा पण सोलून घ्यायचा, 2 कांदा वापरायचे आहे. जर जास्त माणसांसाठी बनवत असाल ना तर याची क्वांटिटी आपल्याला वाढवावी लागेल. तर इथे ही जी भाजी आहे 4 जणांना सहज पुरेल इतकी भाजी याच्यामध्ये होते. तर अशा पद्धतीनं कांदा पण मी कट करून घेतलेला आहे. आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंडसुद्धा करायचं नाही आहे, कारण याची आपल्याला जाडसर अशी पेस्ट लागते. लसूण अशा पद्धतीने सोलून घ्यायचं आहे. तर मी लसूण पण पूर्ण सोलून घेतलेलं आहे. सोबतच आल्याचा काप घ्यायचा आहे. आल्याचा मोठा तुकडा घ्यायचा, त्याचे असे काप करून घ्यायचे आहे. आता एक ग्राइंडर घ्यायचं, आपलं जे चॉपिंग असतं ते चॉपर घेतलेलं आहे मी हे. आणि मस्त अशी जाडसर त्याची हे बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता कांदा, लसूण, अद्रक याची मी अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे. काही मसाले घेतलेले आहे, धना पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, जिरा पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे. हे सगळे जे मसाले आहे हे आपल्याला पाण्यामध्ये डिप करून वापरायचे आहे, कारण पाण्यात आपण जर डिप करून वापरले ना तर मसाले खूप छान लागतात आणि भाजतात पण व्यवस्थित. आणि भाजीला असा मस्त कलरसुद्धा येतो, जळत नाही. सोबतच काही कोथिंबीर थोडीशी कट करून घ्यायची आहे. मस्त बारीक अशी कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. खायला खूप भारी लागते आणि करायला पण सोपी आहे. त्यामुळे ही भाजी मी बनवत असते नेहमीच. तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं त्याच्यामध्ये, आणि काही स्पायसेस जे आहेत आपण ते भिजू घालून ठेवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरीचा तडका मारायचा. मस्त असा जिरा मोहरीचा तडका मारला. चमच्याच्या साहाय्याने 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकायचं, मस्त परतून घ्यायचं आहे. आणि आपण जे कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो सगळं बारीक करून घेतलं होतं ना ते तेलामध्ये टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळं हे बारीक केलेलं आहे, बघू शकता. याला थोडंसं मऊसूत होईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक असे मऊसूत पडले की त्याच्यानंतर आपण जे भिजवलेले मसाले आहे ना ते सगळे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. करायला झटपट सोपी आहे. आता तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचे. बघू शकता त्याला हळूहळू तेल सुटत आहे. अशा पद्धतीनं हे बघा, याला मस्त असं तेल सुटलं की नंतर आपण जो शेवगा उकळून घेतला होता तो शेवगा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता हा बॉईल केलेला शेवगा आहे, त्याच्यामुळे ह्याला जास्त वेळ शिजू द्यायचं काम नाही आहे. पाणी तुम्ही फेकून देऊ नका. त्या पाण्याचं आपण उकळलेल्या शेवग्याचं पाणी मी सूप म्हणून वापरते. आणि अगदी थोडंसं नॉर्मल याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे शेवगा लपेटा जो असतो त्याच्यामध्ये ग्रेव्ही जास्त असते, अशी नॉर्मल ग्रेव्ही असते, पातळ ती भाजी नसते. मस्त एक 5 मिनटं होऊ द्यायची. 5 मिनटानंतर आपली भाजी जी आहे बघू शकता मस्त तयार आहे. वरतून कोथिंबीर टाकायचा आणि छान अशी गार्निश करायची. बघू शकता कोथिंबीरनं मस्त असा स्मेल सुटला होता घरामध्ये. या भाजीचा खूपच छान स्मेल सुटला होता. असं तेल सुटलं की आपली भाजी तयार झाली आहे. किती छान भाजी दिसत आहे, पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तर मग ही तुम्ही भाजी कशी बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट देखील करा की तुम्हाला या माझ्या रेसिपी कशा वाटतात. तर बघू शकता आपला शेवगा लपेटा काय मस्त तयार झालेला आहे. एकदम
मस्त झणझणीत चमचमीत असा शेवगा आपला तयार झालेला आहे. वरतून परत थोडीशी मी कोथिंबीर टाकली आणि त्याला गार्निश केलं. तुम्ही भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता. भाकरीसोबत तर खूपच भारी लागते, अप्रतिम लागते. चला तर मग थँक्यू, बाय, जय श्रीकृष्ण.